आज महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे रोहित पवार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तरुण आमदार रोहित पवार यांनी अलीकडच्या काळात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. विशेषतः अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणानंतर रोहित पवार यांनी घेतलेली भूमिका, सरकारला लिहिलेलं पत्र, चौकशीची मागणी आणि सार्वजनिकरित्या केलेली वक्तव्य यामुळे हा विषय केवळ भावनिकच नाही तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यभरात शोककळा पसरली. अनेक नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. परंतु या घटनेच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अपघाताची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली. अपघात नेमका कशामुळे झाला? तांत्रिक बिघाड होता का? हवामानाची अडचण होती का? की काही वेगळं कारण? या सर्व मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट तपासाची गरज व्यक्त केली. रोहित पवार यांनी केवळ चौकशीची मागणीच केली नाही, तर विमान कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध FIR दाखल करण्याबाबतही भूमिका मांडली. त्यांनी असा आरोप केला की काही प्रभावशाली व्यक्ती या प्रकरणात सत्य बाहेर येऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्यांनी स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास संस्थेकडून चौकशी व्हावी अशी मागणी पुढे रेटली. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक मुद्दा समोर आला, तो म्हणजे सुनेत्रा पवार यांना शपथ घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप. रोहित पवार यांनी सार्वजनिकरित्या सांगितलं की काही वरिष्ठ नेते परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. रोहित पवार यांनी या घटनेनंतर दिलेल्या भाषणात सांगितलं की हा केवळ राजकारणाचा विषय नाही, तर एका कुटुंबावर ओढवलेलं दुःख आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं, पण त्याच वेळी सत्य बाहेर येणं आवश्यक असल्याचंही ठामपणे मांडलं. त्यांच्या या संतुलित भूमिकेमुळे काही जणांनी त्यांचं कौतुक केलं, तर काहींनी त्यांच्यावर राजकारण केल्याचा आरोपही केला. राज्यातील राजकीय विश्लेषकांच्या मते रोहित पवार यांनी या प्रकरणातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ते तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करत असून स्पष्ट आणि थेट बोलण्याच्या शैलीमुळे ते चर्चेत राहतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा राजकीय अर्थ लावला जातो. याच पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशीची मागणी केली. विमान अपघातासारख्या गंभीर घटनेत केवळ राज्यस्तरीय चौकशी पुरेशी नाही, तर राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांनी तपास करावा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील सत्ता समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षाने सरकारवर दबाव वाढवला आहे, तर सत्ताधारी पक्षाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र रोहित पवार आपली भूमिका कायम ठेवून आहेत की सत्य समोर आलंच पाहिजे. दरम्यान कार्यकर्त्यांमध्येही भावनिक वातावरण आहे. अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभा घेण्यात आल्या. सोशल मीडियावरही या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. रोहित पवार यांच्या प्रत्येक विधानावर समर्थक आणि विरोधक प्रतिक्रिया देत आहेत. राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे की ही घटना केवळ एका अपघातापुरती मर्यादित नाही, तर येत्या काळात राज्याच्या राजकारणाला नवं वळण देऊ शकते. रोहित पवार यांची आक्रमक शैली, स्पष्ट प्रश्न आणि चौकशीसाठीचा आग्रह यामुळे ते राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आले आहेत. आता पुढे काय होणार? चौकशी समिती स्थापन होणार का? FIR नोंदवली जाणार का? केंद्रीय यंत्रणेकडून तपास होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत स्पष्ट होतील. मात्र सध्या तरी महाराष्ट्राचं राजकारण रोहित पवार यांच्या भूमिकेमुळे चांगलंच तापलेलं आहे. ही होती रोहित पवार आणि सध्याच्या राजकीय घडामोडींची सविस्तर माहिती. राज्यातील पुढील राजकीय हालचालींसाठी सर्वांचे लक्ष आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.